आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। महिन्याचा हप्ता आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। 2,35,00,000 2,40,00,000 इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे। त्याच्या ठिकाणी आहेत ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? लाडक्या बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जर आता तुम्ही पण देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर आता तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आल्यामुळे आता तुमची पण चिंता पूर्णपणे मिटलेली आहे असं बोलायला काही हरकत नाहीये। कारण की देखील आता लाडक्या बहिणींना खूप दिवसापासून हप्ता मिळत नव्हता। लाडकी बहीण योजनेचा हप्ता केव्हा मिळणार अशा प्रश्नामध्ये लाडक्या बहिणी होत्या। मार्च महिन्याचा हप्ता देखील काय लाडक्या बहिणींचा बाकी आहे, काय बहिणींना मार्च हप्ता मिळाला नाही, एप्रिलचा हप्ता मिळाला नाही। त्या लाडक्या बहिणी खूप मोठ्या चिंतेत आहे। आता त्यांचा फक्त एकच प्रश्न आहे की आता पूर्णपणे मे महिना चालू आहे पण आम्हाला काही मार्च महिन्याचा हप्ता आला नाही, काही लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता आला नाही। त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी ठरणार असल्याचे स्पष्ट देखील झाल्यामुळे आता देखील लाडक्या बहिणींना 2-2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा मोठा निर्णय देखील घेण्यामध्ये आल्यामुळे आता लाडक्या बहिणींची चिंता देखील पूर्णपणे मिटलेली आहे। आता या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती आज या वेळेला देखील रक्कम जमा केली जाणार। आज देखील राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील होणार असल्याचे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूर्णपणे पार पाडल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चिंता करायची गरज राहिलेली नाही। लाडक्या बहिणींची पूर्णपणे चिंता मिटवलेली गेलेली आहे। आता जर तुम्ही पण असा विचार करत असाल की लाडक्या बहिणींना हप्ता केव्हा मिळणार, केव्हा लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांची पूर्णपणे प्रतीक्षा पूर्ण संपणार आहे असा प्रश्न जर तुमचा असेल तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपणार आहे। कारण की आता या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या पात्र असलेल्या महिलांना रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर चला लगेच महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी बघू। किती रुपये लाडक्या बहिणींना मिळणार, 2 हप्ते तर मिळणार, त्यामध्ये रक्कम किती मिळणार पूर्णपणे अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघत चला आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत चला। तर लगेच बघू महत्त्वाचे अपडेट। आता हे 12 महत्त्वाचे जिल्हे तर आपण बघणार किती रुपयापर्यंतची रक्कम देखील मिळणार आहे, किती रुपये देखील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। पूर्णपणे आपण तो आकडाही या ठिकाणी बघायचा प्रयत्न करणार आहोत। किती रुपयापर्यंतची निधी देखील या ठिकाणी मिळालेला आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। आता जर तुमचं पण हे काम पूर्ण नसेल तर आता तुम्हाला पण या ठिकाणी रक्कम मिळणार नाहीये। त्यामुळे जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल आणि तुम्हाला पण असं वाटत असेल की आपल्याला पण देखील लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्रित मिळाले पाहिजे तर तुम्ही पण हे एक महत्त्वाचं काम पूर्ण करणं गरजेचे आहे। त्यामुळे तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करत चालायचं आहे। तर चला या ठिकाणी आपण बघू किती रुपयापर्यंतचा निधी, किती रुपयापर्यंतची रक्कम देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता असे 2-2 हप्ते देखील लाडक्या बहिणींना एकत्रितपणे मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता असे 3,000 रुपये देखील जमा करण्यामध्ये येणार असल्याचे पूर्णपणे काल स्पष्ट देखील झालेले आहे। तर चला सविस्तरपणे आपण ते एक महत्त्वाचं काम बघू। कोणतं काम देखील महिलांना करणं गरजेचे आहे, पूर्णपणे आपल्यासमोर ते आलेलं आहे। ते काम जर तुमचं पण अधुरं असेल तर आता तुम्हाला पण ते लवकरात लवकर पार पाडावे लागणार आहे। ज्या लाडक्या बहिणींचं हे काम महत्त्वाचं पूर्ण नसेल तर त्यांना देखील अपात्रचा सिक्का देखील लागणार असल्याचे स्पष्ट देखील करण्यामध्ये आल्यामुळे आता तुम्ही पण ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे आदेश
देखील आलेले आहे. ज्या लाडक्या बहिणींचे हे काम अधुरं असेल तर त्यांनी देखील काळजीपूर्वक लक्ष देऊन पूर्ण ते करावे लागणार आहे, जेणेकरून त्यांना पण अडचणीचा बाधेचा सामना करावा नाही लागणार. ज्या लाडक्या बहिणींनी हे काम अधुरं ठेवलेले आहे त्या लाडक्या बहिणींनी ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे. ते काम म्हणजे ते महत्त्वाचं काम म्हणजे eKYC होय. आता eKYC लाडक्या बहिणींना अत्यंत गरजेचे आहे. ज्या लाडक्या बहिणींची eKYC पूर्ण नाही तशा लाडक्या बहिणींना आता बाद करण्यामध्ये येऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही पण eKYC केलेली नसेल तर आता तुम्ही पण लवकरात लवकर eKYC करून टाकावी, जेणेकरून देखील तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचे 2 हप्त्याचा लाभ देखील मिळेल. भेटूया दुसऱ्यामध्ये. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.